नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या YouTube चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. आपण YouTube चॅनलच्या माध्यमातून नेहमीच एखादी नवीन जाहिरात आली तर त्याचा व्हिडिओ बनवत असतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशीच एक जाहिरात आलेली आहे, ती म्हणजे आरबीआय ग्रेड बी ऑफिसर. अत्यंत महत्त्वाचं पद मानलं जातं बँकिंग सेक्टरमध्ये. ओके, त्यामध्ये आरबीआय बँकांची बँक असं म्हटलं जातं आणि त्यामध्येच ग्रेड बी ऑफिसरची एक जाहिरात आलेली आहे. टोटल पदे 60 आहेत. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या संपूर्ण जाहिरातीची माहिती आपण पाहणार आहोत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आरबीआय ग्रेड बी ऑफिसर 2026. ओके, आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एकूण किती पदाची जाहिरात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण एकूण जागा बघितल्या तर एकूण जागा 60 आहेत. त्यापैकी 40 जागा हे जनरल मध्ये येतात आणि त्यामधल्या 10 जागा ह्या डिपार्टमेंटल इकॉनॉमिक्स पॉलिसी रिसर्च यासाठी 10 जागा ठेवलेल्या आहेत. त्यानंतर डिपार्टमेंटल सोशल इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट यासाठी 10 जागा ठेवलेल्या आहेत. असं जर पाहिलं तर आपल्याला फक्त 10 जागा मिळतात आहेत. बाकीच्या 20 जागा ह्या त्यांच्या डिपार्टमेंटसाठी वेगळ्या सेक्टरसाठी ठेवलेल्या आहेत. परंतु जाहिरात म्हणताना आपण 60 जागांची जाहिरात आलेली आहे. चला तर बघूया मग ह्या परीक्षेसाठी 3 फेज मधून आपल्याला जायचंय आणि आपण तयारी कशा पद्धतीने करायची आहे. ओके, तर यामध्ये दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे की जाहिरातीचा ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन करण्याची डेट खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की ऑनलाईन ऍप्लिकेशन हे आजपासून म्हणजेच 29 एप्रिल पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. लास्ट तारीख जर आपण बघितली तर 20 मे आहे. ओके, 20 मे 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे आजपासून ऑनलाईन ऍप्लिकेशनला काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. आता बघूया की ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झाली, पण कोणता विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म फिलअप करू शकतोय. ओके, यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की पात्रता. ओके, कोणता विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतोय, तर सगळ्यात महत्त्वाचे आहे की कोणत्याही शाखेमध्ये विद्यार्थी हा पदवीधर असावा म्हणजेच ग्रॅज्युएट असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे किमान गुण आवश्यक आहे. मग यामध्ये बघितलं आपण तर त्याच विद्यार्थ्याला 10वी मध्ये मिनिमम 60% मार्क्स असायला पाहिजेत. त्यानंतर 12वी मध्ये सुद्धा मिनिमम 60% मार्क्स असायला पाहिजेत. आणि ज्या पण विषयामध्ये तो विद्यार्थी डिग्री घेईल त्या डिग्रीला सुद्धा मिनिमम 60% गुण आवश्यक आहे, म्हणजे किमान गुण असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा आहे वयोमर्यादा. ओके, तर त्यामध्ये आपण पाहिलं तर जनरल कॅटेगरीसाठी मिनिमम 21 वर्ष पूर्ण असावी. जास्तीत जास्त 30 वयापर्यंत विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो. त्यानंतर सेकंडरी मध्ये जर आपण बघितलं तर ओबीसी क्रायटेरियामध्ये 3 वर्ष वाढीव होतात, म्हणजेच 21 प्लस 33 पर्यंत विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो. त्यानंतर एससी आणि एसटी साठी 5 वर्ष वाढीव, म्हणजेच 21 ते 35 वयापर्यंत विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो. एज आणि पात्रता हे आपल्याला समजलेले आहे. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं तर एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने आहे. एक्झाम पॅटर्न विद्यार्थ्याला 3 स्टेज मधून जायचं आहे. फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू. थोडक्यात सांगायचं झालं तर एमपीएससी आणि यूपीएससी चा पॅटर्न असतोय आणि तो पॅटर्नला आपण काय म्हणतोय, प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू. ओके, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघितलं तर फेज 1 ओके ऑब्जेक्टिव्ह दिसतंय तुम्हाला. यामध्ये 200 मार्काची परीक्षा होईल आणि 2 तास वेळ असेल. ओके, फेज 2 ओके आणि इंटरव्ह्यू अशा पॅटर्न. फेज 2 मध्ये जर आपण गेलो तर फेज 2 मध्ये 3 पेपर असणार आहे आणि प्रत्येक पेपर 100 मार्काला असेल, म्हणजे 300. आणि तिसरं जर इंटरव्ह्यू बघितला आपण तर 75 मार्काचा इंटरव्ह्यू असेल. ओके, अशा पद्धतीने फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू यामध्ये तुम्हाला जायचं आहे. आता आपण बघितलं तर आपल्याला बघायचं आहे की फेज 1 मध्ये कुठला सिलेबस आहे किंवा कुठले विषय आहेत. नॉर्मली बँकिंग सेक्टर मध्ये जेव्हा आपण जातो
तर 4 विषय कंपल्सरी आपल्याला दिसतात आणि ते विषय तुम्हाला प्रिलिम्स मध्ये सुद्धा आहेत. ओके, तर आपण बघूया फेज 1. जे आपण फेज 1 म्हणजे प्रिलिम्स एक्झाम 200 मार्काला सांगितलेली आहे आणि 2 तास वेळ आहे. आता ह्या 200 मार्क्सचं डिवायडेशन जर आपण बघितलं तर क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड नावाचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. ओके, हा जो आहे हा तुम्हाला 30 मार्काला विचारला जाईल. त्यानंतर रिझनिंग सुद्धा असणार आहे प्रिलिम्सला. ओके, रिझनिंगला तुम्हाला 60 गुण असणार आहे. त्यानंतर इंग्लिश आहे. ओके, इंग्लिशला तुम्हाला इंग्लिश 30 मार्काला असेल. ओके, त्यानंतर नंबर 4 जनरल अवेअरनेस. ओके, म्हणजे जीएस ज्याला म्हटलं जातं हे 80 मार्काला असणार आहे. अशा पद्धतीने तुमचा 200 मार्काचा फेज 1 चा पेपर असणार आहे. ओके, आणि 2 तास तुम्हाला वेळ असणार आहे. ओके, यानंतर आपण बघितलं तर फेज 2. ओके, फेज 2 मध्ये जर आपण गेलो तर फेज 2 मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 पेपर असणार आहेत. ओके, या ठिकाणी आपण बघूया फेज 2 बघितलं. आता आपल्याला फेज 2 मध्ये जर बघितलं तर पेपर नंबर 1 100 मार्काचा पेपर असेल. त्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि सोशल इकॉनॉमिक्स आणि सोशल इशू हा 100 मार्काचा पेपर असेल. त्यानंतर 2 नंबरचा पेपर हा इंग्लिश असेल. ठीक आहे, आणि हा सुद्धा पेपर तुम्हाला 100 मार्काला असणार आहे. त्यानंतर तिसरा जो पेपर असेल तो फायनान्स अँड मॅनेजमेंट नावाचा तिसरा पेपर नंबर 3 फायनान्स प्लस मॅनेजमेंट हा सुद्धा पेपर किती मार्काला आहे? 100 मार्काला. म्हणजेच आपलं फेज 2 जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला 300 मार्काची फेज 2 ला फेस करायचं आहे, ज्याला मेन्स एक्झाम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू जे आहे ते तुमचं 75 मार्काचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की या सर्व गोष्टींची तयारी करण्यासाठी ऑफिसर अकॅडमी मध्ये सकाळी 8 वाजता म्हणजे 4 मे पासून सकाळी 8 वाजता बॅच सुरू होते आहे. आणि या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, कशा पद्धतीने तयारी. ओके, आता जो मी तुम्हाला सर्व सिलेबस सांगितला याच्या सर्व फ्री नोट्स तुम्हाला दर्जेदार नोट्स मिळणार आहे. त्यानंतर टेस्ट सिरीज मिळणार आहे या सर्व गोष्टींची. ओके, त्यानंतर एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवी शिक्षक असतील. दुसरी गोष्ट आहे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही फेज मध्ये बॅच रन करणार आहोत. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपल्या ब्रँचेस जे आहेत ठाणे, कल्याण आणि दादर या ठिकाणी सुरू आहेत. ज्या काही विद्यार्थ्यांना याच्या संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर हा जो आपला 8828485535 नंबर जो आहे हा स्टुडंट केअर म्हणून नंबर ठेवलेला आहे. या नंबरवरती तुम्ही फोन करून माहिती विचारू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.